नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुनील स्टडी पॉईंटमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आत्तापर्यंत जेवढे काही माझे व्हिडिओ लेक्चर्स झालेले आहेत त्या व्हिडिओ लेक्चर्सना आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण वातावरण या हवामानशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे. त्या 2 लेक्चर्समध्ये आपण वातावरणाच्या जे काही मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे वातावरणाच्या जे काही कंपोजिशन्स आहेत म्हणजे वातावरणाचे जे काही घटक आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. त्या घटकामध्ये प्रमुख 3 घटक जे आपण बघितले, वायू, बाष्प आणि धुळीचे कण. या प्रत्येक घटकाबद्दल त्यांची वातावरणामध्ये राहत असताना ते जे काही कार्य करतात त्याच्या कार्याबद्दल आपण माहिती घेतली. तसंच त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांबद्दल देखील आपण माहिती घेतलेली आहेत. आणि परीक्षे दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींबद्दल आपण सखोलपणे आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक होमवर्क देखील दिलेला होता, पण मला असं वाटतंय की आपण अजून तो होमवर्क केलेला नाही, कारण अजूनपर्यंत तरी मला कुठलेच कमेंट्स त्या होमवर्क संदर्भात आलेले नाहीत. तर मित्रांनो, परत एकदा तो प्रश्न एकदा बघा, तो ऐका आणि पुन्हा एकदा विचार करून त्याच्यावरती म्हणजे त्याच्या संबंधित जे काही उत्तर आहे ते उत्तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी त्याबाबत जास्त एक्सप्लेन तुम्हाला कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्हाला नक्कीच करेन. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणाच्या संबंधित जी काही पुढील घटकं आहेत जसं की वातावरणाची संरचना म्हणजेच त्याच्यामध्ये आपण वातावरणाचे थर, त्या प्रत्येक थरामध्ये जी काही वैशिष्ट्ये आहेत वातावरणाशी संबंधित किंवा त्यांची महत्त्वाची जी काही कार्य असतील त्या कार्याबद्दल त्याच्या वैशिष्ट्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सोबतच वातावरणाचे जे काही परिणाम आहेत किंवा वातावरणाचे आपण फायदे म्हणूयात त्या वातावरणाच्या परिणामाबद्दल त्यांच्या फायद्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ते जेणेकरून वातावरण हा आपलं प्रकरण संपून जाईल. तर आज आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणाची संरचना, वातावरणाचे थर आणि त्याच्याशी संबंधित जेवढे काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या प्रकरणाला किंवा या घटकाला सुरुवात करण्याअगोदर पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे. तर सर्वप्रथम की व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही प्लीज हेडफोनचा वापर करून तुम्ही ऐकावेत, ते बघावेत, जेणेकरून तुम्हाला ऐकताना किंवा बघताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी की भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना आपण एकंदरीत बघितलं तर भूगोल हा संकल्पना आधारित म्हणजे संकल्पनांनी भरलेला किंवा संकल्पनांवर आधारलेला हा एक विषय आहे. त्याच्यामुळे संकल्पना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला विनंती करेन की भूगोलाचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघत आहात त्याला प्रतिसाद देत आहात तर तुम्ही पहिल्यापासून सगळे लेक्चर्स बघा, पहिल्यापासून सगळे व्हिडिओज बघा, म्हणजेच तुम्हाला भूगोल हा विषय जो काही एक संकल्पना आधारित विषय आहे तो व्यवस्थित समजेल. मित्रांनो, राज्यसेवा किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना भूगोल हा विषय महत्त्वाचा आहे हे आपण आधीच जाणलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच भूगोल हा विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल आणि या अभ्यासाअंती जर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स जर मिळवायचे असतील तर भूगोलाच्या संबंधित जेवढे काही संकल्पना आहेत त्या व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि या संकल्पना आपल्याला सुरुवातीच्या अभ्यासापासूनच आपल्याला समजून घेता येतील. म्हणजे काय, सुरुवातीपासूनच्या अभ्यासापासून तर शेवटच्या अभ्यासापर्यंत म्हणजे शेवटच्या प्रकरणापर्यंत म्हणजे आज जसं आपण वातावरण हा घटक आपण सुरुवात केलेला आहे आणि पुढे येणारे सगळे जे काही प्रकरणं असतील म्हणजे शेवटच्या प्रकरणापर्यंत सगळेचे सगळे प्रकरणं आपण व्यवस्थित त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे यासाठी आवश्यक आहे की भूगोल हा विषय हा इंटरलिंकिंग सब्जेक्ट आहे. इंटरलिंकिंग सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय, तर इंटरलिंकिंगचा अर्थ होतो की एकमेकांशी जोडलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्रकरण, प्रत्येक संकल्पना, प्रत्येक घटक, प्रत्येक उपघटक भूगोलातला हा एकमेकांशी जोडलेला आहे. त्याच्यामुळेच जर आपण एक संकल्पना किंवा एक घटक, एखादा उपघटक जर आपण मिस करत असू तर पुढे येणारी घटक किंवा पुढे येणारी संकल्पना आपल्याला व्यवस्थित लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळेच मी म्हणतोय की भूगोल हा इंटरलिंकिंग असलेला सब्जेक्ट आहे. आणि जर आपल्याला ही लिंक म्हणजे प्रत्येक लिंक तेवढी महत्त्वाची आहे पुढचं संकल्पना किंवा पुढचं घटक आपल्याला समजून घ्यायचं असेल तर. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की जिओग्राफीचा अभ्यास करत असताना जिओग्राफीचे लेक्चर्स मिस करू नका. माझे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते प्लीज मिस करू नका. आणि एखादा व्हिडिओ लेक्चर जर तुमच्याकडे चुकून जर मिस होत असेल तर पुन्हा एकदा बघा, कारण हे व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूबच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूयात पुढच्या घटकाला.
मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण वातावरण याच्याशी संबंधित म्हणजे जी काही वातावरणाची जी काही संरचना आहे किंवा वातावरणाचे थर आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला इथे दिसतंय की वातावरणाचे एकूण 4 किंवा 5 थर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की बदलत्या उंचीनुसार आणि बदलत्या तापमानानुसार वातावरणाचे थर हे आपण पाडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर दिसत असेल ही इथे फिगर तुम्हाला मी बोर्डवरती काढलेली दिसते. त्या फिगरमध्ये जर तुम्ही बघत असाल तर वातावरणाचे साधारणपणे 4 थरांचे नावं मी इथे लिहिलेली आहेत. पहिला आहे तपांबर, दुसरा आहे स्थितांबर, तिसरा आहे मध्यांबर आणि चौथा आहे उष्णांबर. तर हे जर बघत असाल तुम्ही तर याच्यामध्ये एक झिगझॅग लाईन तुम्हाला दिसते की जी झिगझॅग आहे सरळ रेषेमध्ये नाही. तर त्याच्यामुळे ही अशा प्रकारची संरचना कशामुळे आहे, त्याच्या मागचं कारण काय तर उंची, म्हणजे बदलणारी उंची आणि बदलणारं तापमान. म्हणजे इथे जर तुम्हाला दिसत असेल की इथे बदलणारी उंची तुम्हाला दिसते की उंची बदलत आहे, उंची वाढत गेलेली आहे. आणि इकडे जर बघत असाल तर तापमानामध्ये तुम्हाला इथे तफावत आढळते. म्हणजे इथं 20 डिग्री सेल्सिअस दिसते, इथं 0 डिग्री सेल्सिअस दिसते आणि परत आपण जर बघितलं तर -20 डिग्री सेल्सिअस इथे तुम्हाला तापमान दिसते. त्याच्यामुळेच बदलत्या उंचीनुसार आणि बदलत्या तापमानानुसार आपण वातावरणाचे 4 ते 5 थर आपण पाडलेले आहेत. आता 4 कन्सिडर करायचं का 5 कन्सिडर करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढे काही ऑथेंटिक सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत भूगोलाच्या संदर्भात, मग एनसीईआरटीची पुस्तकं असतील किंवा मग स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील या किंवा इतर काही जे काही रेफरन्स बुक पुस्तकं असतील, जसं आपण UPSCच्या पातळीवरची आपण जर बघितली पुस्तकं तर समिंद्र सिंग म्हणजे वर्ल्ड फिजिकल जिओग्राफीसाठी समिंद्र सिंग सरांचं पुस्तक आपण बघत असतो, किंवा महाराष्ट्र संदर्भात जर बघितलं तर सौदी सरांचं आपण पुस्तक बघत असतो. तर या जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत या ऑथेंटिक सोर्सेसमध्ये देखील 4 किंवा 5 थर असे दिलेले आहेत. तर 5वा जो काही थर आहे ज्याला आपण बाह्यांबर म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण एक्झोस्फिअर म्हणतो, हा एक्झोस्फिअर म्हणजे या एक्झोस्फिअरबद्दल विशेष आपल्याला माहिती अजूनपर्यंत नाही. जी काही माहिती आहे ती थोडीफार माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बाह्यांबर किंवा एक्झोस्फिअरबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढं महत्त्वाचा तो थर नाही आहे किंवा तो घटक नाही. आणि त्याच्यामुळेच बहुतांशी ऑथेंटिक पुस्तकांमध्ये देखील 4च थर आपण बघत असतो. आणि त्याच्यामुळेच इथं आपण कन्सिडर करूयात की वातावरणाचे 4 किंवा 5 थर आपल्याला आढळून येतात. तर बाह्यांबर त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया की नेमकं काय आहे ते. सो पहिला जर थर तुम्ही बघत असाल तर पहिला थर आहे तपांबराचा, दुसरा थर आहे स्थितांबराचा, तिसरा थर आहे मध्यांबराचा, चौथा स्तर आहे उष्णांबर आणि 5वा सगळ्यात शेवटचा म्हणजे सगळ्यात वरचा जो थर आहे तो म्हणजे बाह्यांबर. मित्रांनो, वातावरणाची संरचनेला सुरुवात करण्या अगोदर दोन वैशिष्ट्य याच्याबद्दल 2 मूलभूत गोष्टी परत एकदा रिवाइज करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट काय की वातावरणाचे जे काही थर आहेत ते कशावरून आपण पाडलेले, तर बदलत्या उंची आणि तापमानानुसार आपण हे थर आपण पाडलेले आहेत. बदलती उंची आणि बदलत्या तापमानानुसार आपण हे थर पाडले. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की समुद्र सपाटीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या भागापासून जसं आपण उंची परत वरच्या दिशेने जाऊयात तसं हवेची घनताही कमी होत जाते. म्हणजेच काय की तुम्ही आता इथं बघत असाल तर सी लेवल मी लिहिलेलं आहे. सी लेवलचा अर्थ होतो की समुद्र सपाटीच्या जवळ किंवा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. तर इथून जसं आपण वरच्या उंचीकडे आपण जाऊयात वरच्या दिशेने, तसं काय होतंय की हवेची घनताही कमी होते. आता हवेची घनता कमी होण्यामागचं काय कारण आहे, तर मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण या सगळ्या घटकांबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर त्याच्या मागचं काय कारण आहे, तर गुरुत्वाकर्षण कारण. तर हवेची घनता, आता हवेचे आपण घटकं जर बघितले, हवेमध्ये घटकं आढळणारे कुठले आहेत, तर वायू आहेत, बाष्पाचे कण आहेत, धुळीचे कण आहेत. तर या सगळ्या घटकांना गुरुत्वाकर्षण बल काय करतं की समुद्र सपाटीस लगतच किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच त्यांना थोपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच समुद्र सपाटीपासून जसं आपण वरच्या उंचीच्या दिशेने आपण जाऊयात तसं काय होतं की हवेची घनताही कमी होत जाते. तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे की उंचीनुसार हवेची घनता ही कमी होत जाते. या 2 महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, वातावरणाची संरचना आपण सुरू करूयात. पहिला थर आपण बघणार आहोत तपांबर. तर त्या अगोदर पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की आजपासून किंवा साधारणपणे आपण जर बघितलं तर मागच्या लेक्चरपासूनच मी ती सुरुवात केलेली आहे की प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक किंवा 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे.
त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की सगळेच्या सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित समजेल आणि त्याच्यावरती विचार करून अभ्यास करून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. उत्तर देत असताना कमेंट करा, त्या कमेंटमध्ये प्रश्न लिहून त्याचं उत्तर मला पाठवा. मग मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्याशी मी डिस्कस करेन, किंवा माझा फोन नंबर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहे. त्या फोन नंबरवरती देखील तुम्ही फोन जरी केला आणि त्याच्याशी संबंधित जे काही प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून मी देतोय त्याच्याशी संबंधित जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा देखील त्या मला फोन करून तुम्ही करू शकता. सोबतच मित्रांनो, प्रत्येक प्रकरण संपल्यानंतर जसं आता आपण वातावरण हे प्रकरण आपण बघतोय, प्रत्येक प्रकरण संपल्यानंतर आयोगाने म्हणजे मग MPSC असेल किंवा UPSC असेल त्याच्यामधले सोपे प्रश्न आपण जर सोडले तर जे काही ज्यांची काठिण्य पातळी थोडीशी चांगली आहे किंवा जे कठीण दर्जाचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्न आपण या एक लेक्चर आपण त्याच्यासाठी ठेवणार आहोत, जिथे आपण हे सगळे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच या प्रश्नांसोबतच मी माझ्याकडनं काही तुम्हाला प्रश्न देणार आहे डिस्कशनसाठी, त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण वातावरणाच्या पुढच्या घटकाला आपण सुरुवात करूयात. वातावरणाचे थर, तर पहिला थर आहे तपांबराचा. तर मित्रांनो, तपांबर हा आपण जर बघितला तर वातावरणाचा सगळ्यात पहिला थर आहे. आपण पहिला थर बघतोय तपांबर, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ट्रोपोस्फियर असं आपण म्हणतोय. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतोय ट्रोपोस्फियर. ठीक. आता या ट्रोपोस्फियरचा नेमका अर्थ काय तो आपण थोड्या वेळाने आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तपांबर हा वातावरणाचा पहिला आणि सर्वात खालचा थर आहे. सर्वात खालचा थर हा आहे खालचा थर. या फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपण जर बघितलं सी लेवल, समुद्र सपाटीचा भाग, पृष्ठभागाचा भाग, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा भाग. आता आपण ही जर सी लेवल आपण कन्सिडर जर केली, ही निळ्या रंगामधली जी काही आडवी लाईन तुम्हाला दिसते ही, तर हिला आपण जर समुद्र सपाटीची रेष किंवा पृथ्वीचा पृष्ठभाग आपण जर कन्सिडर जर केला तर इथून तपांबराची सुरुवात होते आणि ती साधारणपणे तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला तपांबर दिसतोय. म्हणजे काय की हा वातावरणाचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात खालचा हा थर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर तपांबराचा विस्तार. आता तपांबराचा विस्तार हा जर आपण बघितला तुमच्या म्हणजे मी बोर्डवरती काढलेली फिगर तुम्हाला दिसते, तर या फिगरमध्ये आपण जर बघितलं तर विस्तार साधारणपणे आपण विस्तार जर बघितला या तपांबराचा तर समुद्र सपाटीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या भागापासून तिचा विस्तार साधारणपणे 13 किलोमीटर पर्यंत हा आपल्याला आढळतो. साधारणपणे 13 किलोमीटर पर्यंतच्या उंचीपर्यंत याचा विस्तार आपल्याला आढळत असतो. परंतु विषुववृत्तावरती आपण जर बघितलं विषुववृत्तावरती याची उंची किंवा याचा विस्तार आपण जर बघितला तर हा विस्तार साधारणपणे 18 किलोमीटर पर्यंत आपल्याला आढळून येतो. आणि ध्रुवावरती आपण जर बघितलं तर साधारणपणे याचा थर जो आहे किंवा याचा विस्तार जो आहे तो 8 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आढळतो. म्हणजे एवढी तफावत आपल्याला आढळून येत असते. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की नेमकं काय की साधारणपणे आपण याचा विस्तार जर बघितला तर समुद्र सपाटीपासून साधारणपणे इथून समुद्र सपाटीपासून तर 13 किलोमीटर साधारणपणे 13 किलोमीटरच्या उंचीपर्यंत याचा विस्तार आपल्याला आढळून येत असतो. परंतु प्रत्येक अक्षवृत्तावरती याची उंची सारखी असते असं नाही. अक्षवृत्त जसं बदलेल तसं याच्या उंचीवरती देखील परिणाम होत असतो किंवा याच्या विस्तारावरती परिणाम होत असतो. सोबतच पूर्ण वर्षभरामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक गोलार्धामध्ये ऋतू हे बदलत असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की जगाच्या पातळीवरती 2 ऋतू आपण बघत असतो, एक उन्हाळा आणि हिवाळ्याचा. तर जसं 6 महिने एखाद्या गोलार्धामध्ये उन्हाळा असेल तर दुसऱ्या गोलार्धामध्ये तेव्हाच हिवाळा असतो. त्याच्यामुळे ऋतुपरत्वे देखील याचा जो काही विस्तार आहे या तपांबराचा किंवा इतर थरांचा तर यांचा विस्तार देखील हा बदलत असतो. आणि त्याच्यामुळेच मी म्हटलेलं आहे की साधारणपणे याचा विस्तार आपल्याला तपांबराचा कुठपर्यंत आढळतो तर 13 किलोमीटरपर्यंत. परंतु विषुववृत्तावरती आपण जर बघितलं तर याची उंची किंवा याचा विस्तार हा 18 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आपल्याला आढळून येतो. तर ध्रुवापर्यंत याची उंची किंवा याचा विस्तार किती आहे तर तो आहे 8 किलोमीटरच्या उंचीपर्यंत. तर याच्या मागचं काय कारण आहे
तर याच्या मागची प्रमुख दोन कारण आहेत. तर कारण नंबर एक म्हणजे काय? अभिसरणाची प्रक्रिया. अभिसरणाची प्रक्रिया ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्व्हेक्शनल करंट प्रोसेस आपण म्हणत असतो. कन्व्हेक्शनल करंटची प्रक्रिया म्हणजे कन्व्हेक्शनल करंट प्रोसेस. अभिसरणाची प्रक्रिया हे पहिलं कारण. दुसरं महत्त्वाचं कारण आपण जर बघितलं तर दुसरं महत्त्वाचं कारण आहे गुरुत्वाकर्षण बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणत असतो. आता नेमकं या कारणांमुळे नेमकं हे दोन प्रक्रिया किंवा दोन कारणं कशी काम करतात या एकंदरीत या तापमानाच्या विस्तारामध्ये तफावत आणण्यासाठी. तर त्याचं कारण आपण नेमकं बघूयात की कशामुळे होत असावं. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण अभिसरणाची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. अभिसरण ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्व्हेक्शनल करंट प्रोसेस आपण म्हणत असतो. तर मित्रांनो बघा की साधारणपणे आपण जर बघितलं तर आपण पृथ्वीचा पृष्ठभाग आपण कन्सिडर करूयात आणि या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये पण जसं आपण डिस्कस केलं तर त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर इथे हवेची कणं असतात काही. म्हणजे ही हवेची कणं आपण समजून घेण्यासाठी काढतोय की ही हवेची कणं आणि हवेची कणं आपण जर बघितलं ती हे थरावरती थर अशी रचलेले असतात. थरावरती थरही रचले असतात. म्हणजे हा एक पहिला थर झाला, हा दुसरा थर असेल आणि हा तिसरा थर असेल, हा चौथा थर असेल आणि अशा प्रकारे थरावरती थर हे रचलेले असतात. आता नेमकं होतं काय? आता दिवसाच्या वेळेला ज्यावेळेला सूर्यप्रकाश म्हणजे ज्यावेळेला सूर्य प्रकाश देत असेल तर याची किरणं जी आहेत, सूर्याची किरणं ज्यावेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. आता सपोज कन्सिडर करूया, गृहीत धरूया की हा किरण आलेला आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचलेला आहे. आता हा किरण काय करतोय की पृथ्वीचा पृष्ठभाग तापवतोय. म्हणजे ही जी की एक काळ्या रंगाने मी जे रेख काढलेली त्याला आपण पृथ्वीचा पृष्ठभाग आपण गृहीत धरलेला आहे. तर हा पृथ्वीचा पृष्ठभाग अगोदर तापायला सुरुवात करतोय आणि जसं पृथ्वीचा पृष्ठभाग तापेल तसं काय होतं की हा पर्टिक्युलरली याला आपण कन्सिडर करूया की हा जो हवेचा कण आहे याला आपण कन्सिडर करतोय हा हवेचा कण आता तापेल. तो कशामुळे तापतोय? तर तो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सानिध्यामध्ये आहे किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे, म्हणजे त्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट आहे आणि फिजिकल कॉन्टॅक्ट असल्यामुळे काय होतं की पृथ्वीचा पृष्ठभाग जसा तापेल तसा तो हवेचा कण देखील तापतोय. आता ही जी की प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण म्हणतोय संवहनाची प्रक्रिया. याला आपण म्हणतोय संवहन, ज्याला इंग्रजीमध्ये आपण कंडक्शन असं आपण म्हणत असतो. फिजिक्समध्ये तुम्ही बघितलं असं एक फिजिक्स म्हणजे सायन्सचा पार्टचा अभ्यास करत असताना फिजिक्समध्ये या संकल्पना येत असतात. कंडक्शन म्हणजे नेमकं काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय, ॲडव्हेक्शन म्हणजे नेमकं काय. तर त्याच्यापैकी पहिली प्रक्रिया आपण काय बघतोय, कंडक्शनची प्रक्रिया म्हणजे संवहन. तर संवहन म्हणजे नेमकं काय की होतंय काय की सूर्याची किरणं ज्यावेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात, पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी काही हवेची कणं असतात ती देखील तापली जातात आणि ती तापल्यामुळे म्हणजे ते कशामुळे तापतात तर फिजिकल कॉन्टॅक्ट, द फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन अर्थ सरफेस अँड एअर मॉलिक्यूल. आणि त्या दोघांचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्या फिजिकल कॉन्टॅक्टमुळे खरं तर हे तापले जातात, हवेचे कण हे तापले जातात. आता जसा हवेचा कण तापला जातो तसं काय होईल बघा मित्रांनो, एखादी गोष्ट ज्यावेळेस तापली जाते त्यावेळेला प्रत्येक गोष्ट तापल्यानंतर ती प्रसरण पावते आणि प्रसरण पावल्यानंतर ती हलकी होते आणि जसं हलकी होते ती तसं ती स्वतःची जागा सोडायला सुरुवात करते. तसंच या हवेच्या कणांसोबत देखील होणार आहे. हवेचे कण काय करतात, ज्या वेळेला सूर्याच्या किरणांनी पृथ्वीचा पृष्ठभाग तापला जातोय तसा हवेचे कण देखील या संवहनाच्या प्रक्रियेमुळे तापले जातील. हा हवेचा कण तापला की तो काय होईल, तो प्रसरण पावेल. तो प्रसरण पावल्यानंतर तो हलका होईल आणि हलका झाल्यानंतर तो त्याची जागा सोडतो आणि जागा सोडल्यानंतर तो काय करेल, तो अलगदपणे आता वरच्या दिशेने आता जायला सुरुवात करेल. तसा हा एक एअर मॉलिक्यूल आपण इथे काढलेला आहे, तोच एअर मॉलिक्यूल मी इथे घेतोय. हा एअर मॉलिक्यूल मी घेतलेला आहे. आता हा तापलेला आहे, प्रसरण पावलेला आहे आणि तो हलका देखील झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता काय होईल की हा स्वतःची जागा सोडेल आणि तो अलगदपणे आता वरच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू करेल. जसा तो वरच्या दिशेने प्रवास सुरू करतोय तसं काय होईल की दुसऱ्या एका हवेच्या कणासोबत तो येऊन मिळेल. दुसऱ्या एखाद्या हवेच्या कणाच्या सोबत त्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट होईल आणि जसं फिजिकल कॉन्टॅक्ट होईल तसं काय होईल की हा एअर मॉलिक्यूल, हा जो की हवेचा कण आहे तो या हवेच्या कणाला तापमान देईल, म्हणजे उष्णता देईल, ऊर्जा देईल. आता पुन्हा तीच गोष्ट होणार आहे, जसा हा तापेल तसं काय होईल, परत हा प्रसरण पावेल,
हलका होईल आणि हलका झाल्यानंतर तो देखील त्याची जागा सोडतो आणि तो देखील आता वरच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू करतो. अलगदपणे तो वरच्या दिशेने तो प्रवास सुरू करेल. आता तिसरा ज्यावेळेला कण येईल, तिसरा कण याच्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये या दुसऱ्या कणाच्या पुन्हा तो तापेल, प्रसरण पावेल, हलका होईल आणि हलका झाल्यानंतर तो देखील स्वतःची जागा बदलतो आणि तो वरच्या दिशेने अलगदपणे तो प्रवास करायला सुरुवात करतो. तसंच मग तो काय करेल, तो जाताना या हवेच्या कणाशी कॉन्टॅक्ट करेल, फिजिकल कॉन्टॅक्ट होईल त्यांच्या दोघांमध्ये आणि पुन्हा तीच प्रक्रिया कंटिन्यू होईल. आता ही प्रक्रिया कुठपर्यंत होईल किंवा कुठपर्यंत कंटिन्यू होईल की जोपर्यंत हे हवेचे कण वरपर्यंत जाऊ शकतील तोपर्यंत, किंवा जोपर्यंत तापमान म्हणजे जे काही ट्रान्सफर म्हणजे तापमानाचं जे काही ट्रान्सफर केलं जात आहे, ऊर्जेचं वहन केलं जात आहे. आणि ऊर्जेच्या वहन करण्यासोबत काय होतं की जसं एक हवेचा कण दुसऱ्या हवेच्या कणाला तापमान देईल, ऊर्जा देईल, तसं तो दुसरा कण तिसरा कण चौथ्याला, चौथा कण पाचव्याला, आणि अशा प्रकारे ही प्रोसेस चालू राहील. जोपर्यंत तापमान किंवा ऊर्जा कमी होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस तशीच कंटिन्यू राहील. म्हणजेच काय की जोपर्यंत हवेचा कण वरपर्यंत जात राहील तोपर्यंत, किंवा जोपर्यंत त्यांच्यामधली ऊर्जा पूर्णपणे संपत नाही किंवा तापमान अतिशय कमी होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया तशी चालत राहील. या प्रक्रियेला आपण अभिसरणाची प्रक्रिया असं मराठीतून आपण म्हणत असतो. इंग्रजीमधून आपण त्याला म्हटलेलं आहे कन्व्हेक्शनल करंट प्रोसेस. कन्व्हेक्शनचा अर्थ होतो मराठीमध्ये अभिसरण. अभिसरण म्हणजे नेमकं काय की वरच्या दिशेने म्हणजे वरच्या आणि उभ्या दिशेने जे काही करंटचा प्रवास म्हणजे जे काही आपण म्हणतो की विद्युत ऊर्जा, एक प्रकारे विद्युत ऊर्जा आपण म्हणूयात, ऊर्जा किंवा विद्युत ऊर्जा, ही विद्युत ऊर्जा तिचं जे काही वहन आहे ती उभ्या आणि वरच्या दिशेने ज्याला होत असते त्याला आपण म्हणत असतो अभिसरणाची प्रक्रिया. इंग्रजीमध्ये आपण त्याला कन्व्हेक्शनल करंटची प्रक्रिया असं आपण म्हणत असतो. आता जसं आपण आता कन्व्हेक्शनल करंट किंवा अभिसरणाची प्रक्रिया दुसऱ्या एका उदाहरणावर आपण पुन्हा एकदा साध्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. समजा मित्रांनो की आपल्या घरामध्ये स्विच आहे, म्हणजे इलेक्ट्रिक स्विच आहे. आपण समजा आपल्याला फॅन सुरू करायचा आहे किंवा लाईट सुरू करायचं आहे, तर आपण काय करतो की इलेक्ट्रिकचं स्विच जो आहे तो स्विच ऑन करतो आपण, आणि ऑन केल्या काय होतं की इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन आता सुरुवात होते. इलेक्ट्रॉनचं वहनाची सुरुवात होते आणि मग ज्या डेस्टिनेशनला ते जातात तिथून मग काय होतं की तो दिवा पेटतो वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्या सायन्सचा भाग आहे. तर इथे काय झालेलं आहे की इलेक्ट्रॉन्सनी मूव्ह केलेलं आहे, इलेक्ट्रॉनचं वहन झालेलं आहे. तर इथे देखील काय होतं की इथे देखील एका हवेच्या कणाला तापमान किंवा ऊर्जा भेटल्यानंतर किंवा उष्णता भेटल्यानंतर तो प्रसरण पावतोय, हलका होतोय आणि तो अलगदपणे त्याची जागा सोडतोय आणि तो वरच्या आणि उभ्या दिशेने तो आता प्रवास करायला तो सुरुवात करतो. तर यालाच आपण म्हणतोय अभिसरणाची प्रक्रिया किंवा कन्व्हेक्शनल करंट प्रोसेस. तर या अभिसरणाच्या प्रक्रियेमुळे हवेच्या कणांचं हे अशा प्रकारे वहन होत असतं आणि ते वहन करत असताना ती ऊर्जा घेऊन वहन करत असतात. तर इथे देखील काय होतं मित्रांनो की विषुववृत्ताचा आपण प्रदेश जर बघितला तर विषुववृत्त प्रदेश साधारणपणे आपण विषुववृत्त मागच्या लेक्चरमध्ये देखील किंवा याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये देखील आपण विषुववृत्ताबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे. विषुववृत्ताचा जो एरिया आपण बघतोय किंवा जो काही भाग आपण बघतोय तो 0 ते 5 उत्तर आणि 0 ते 5 दक्षिण वृत्त म्हणजे दक्षिण गोलार्ध, तर एवढा तो एरिया आहे किंवा तो एवढा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये हा प्रभाग साधारणपणे कुठल्या एरियामध्ये मोडतो किंवा कुठल्या भागामध्ये मोडतो, तर हा मोडतोय उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आपण ट्रॉपिकल रिजन आपण म्हटलेलं आहे. तर या ट्रॉपिकल रिजनची वैशिष्ट्य काय मित्रांनो की इथे पूर्ण वर्षभरासाठी सूर्याची किरणं ही लंबरूप पडत असतात, त्यांची तीव्रता देखील तेवढीच जास्त असते आणि त्याच्यामुळेच विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये ज्या वेळेला उष्णता जास्त असते, सूर्यकिरणं लंबरूप पडतात, त्यांची तीव्रताही जास्त असते, त्याला काय होईल की अशा पद्धतीने हवेच्या कणांचं हे वहन केलं जातं आणि जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये हवेचे कण त्यांची जागा सोडून उभ्या आणि वरच्या दिशेने ते प्रवास करतील तेवढं काय होईल त्यांचा विस्तार हा वाढत जातो आणि त्याच्यामुळेच विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तपांबराची जर आपण उंची जर बघितली तर तपांबराची उंची कुठपर्यंत आहे तर ती 18 किलोमीटर एवढ्या उंचीच्या विस्तारापर्यंत आहे. तर तेच आपण ध्रुवावरती आपण जर बघितलं तर ध्रुवावरती मित्रांनो यापूर्वीच्या लेक्चरमध्ये देखील आणि आता देखील मी तुम्हाला सांगतोय की ध्रुवावरती नेमकं काय होतंय की ध्रुवावरती किंवा ध्रुवीय भागामध्ये काय होतंय की सूर्याची किरणं लंबरूप पडत नाहीत. पहिली गोष्ट तर ती तिरपी पडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की तिरपी किरणं येत असताना त्यांना बराच मोठा प्रवास त्यांना साधावा लागतो, त्यांना करावा लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांची तीव्रता देखील तेवढीच कमी होऊन जाते. तर पहिली गोष्ट काय की लंबरूप किरणं पोचत नाही, त्याच्यामुळे उष्णतेचं प्रमाण ऊर्जेचं प्रमाण हे कमी असतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की तीव्रता ही कमी असते. आणि तीव्रता कमी असल्यामुळे तीव्रता कमी असल्यामुळे किंवा उष्णता किंवा ऊर्जेचं प्रमाण कमी असल्यामुळे होतं काय की हवेच्या कणांचं जे काही तापणे आहे, तापणे तेवढं होत नाही, म्हणजे तापण जी प्रक्रिया आहे ती तेवढी होत नाही. आणि त्याच्यामुळेच हवेचे कण ही स्वतःची जागा सोडून ते वरती जात आहे. म्हणजे जेवढं त्यांचं म्हणजे जेवढ्या हवेच्या कणांचं अभिक्रिया म्हणजे अभिसरणाच्या प्रक्रियेद्वारे वहन केलं जातं विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, तेवढ्या प्रमाणामध्ये ध्रुवीय भागामध्ये त्यांचं वहन हे होत नाही. आणि त्याच्यामुळेच काय होतं की ध्रुवीय प्रदेशामध्ये जी काही हवेची कण आहेत ती जास्तीत जास्त पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच ते राहण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांचं ते तापण्याची प्रक्रिया एवढी तीव्र गतीने होत नाही, त्याच्यामुळे ते उभ्या आणि वरच्या दिशेने त्यांचं वहन देखील तेवढ्या पद्धतीने होत नाही जेवढं आपण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपण बघत असतो. आणि त्यामुळेच ध्रुवीय प्रदेशामध्ये या तापांबराचा जो काही विस्तार आहे तो फक्त 8 किलोमीटरच्या उंचीपर्यंतच मर्यादित आहे. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये त्याचा जो काही विस्तार आहे तो 18 किलोमीटरच्या उंचीपर्यंत विस्तारलेला आहे. हे पहिलं महत्त्वाचं कारण. दुसरं महत्त्वाचं कारण आपण जर बघितलं तर ते म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. आता मित्रांनो, कन्सिडर करूयात की तुमच्यासोबत जर समजा मॅप जर असेल किंवा पृथ्वीचा एखादा मॅप म्हणजे जर तुमच्याकडे एखादी आकृती जर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल की समजा इथं काय करतोय मी की एक पृथ्वीचा एक मॅप काढण्याचा मी प्रयत्न करतोय. आता इथे आपण जर बघितलं तर आपण हे विषुववृत्त कन्सिडर करूया. हे आहे उत्तर ध्रुव आणि हे आहे दक्षिण ध्रुव. तर इथे मित्रांनो नेमकं काय होतं की पृथ्वीचा जो काही केंद्रबिंदू आहे म्हणजे विषुववृत्तापासूनचं पृथ्वीपर्यंतचं केंद्र आणि उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवापासून तर ते पृथ्वीचं केंद्र. आता केंद्रबिंदू म्हणजे नेमकं काय असतो? विषुववृत्त म्हणजे पृथ्वीचा केंद्रबिंदू नव्हे, ठीक आहे. तर विषुववृत्त हा आपण फक्त जो काही पेरिफेरल एरिया आहे म्हणजे जो काही फुगीरपणा त्या विषुववृत्तावरती आला तर त्या फुगीरपणाला आपण म्हणजे पृथ्वीचा मध्यभाग म्हणून आपण कन्सिडर केला आहे. पण तो मध्यभाग कन्सिडर करत असताना आपण त्याला केंद्रबिंदू म्हणत नाही. तर पृथ्वीचा केंद्रबिंदू नेमका कुठे असेल तर विषुववृत्तापासून जसं आपण समजा पृथ्वीला आपण उभा एक काप जर दिला तर उभा एक काप दिलेला असताना त्या उभा काप देत असताना जो काही मध्यभाग आपण साधू तो मध्यभाग म्हणजे पृथ्वीचा केंद्रबिंदू असतो, ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच होतं काय की विषुववृत्तापासून जसं आपण केंद्रापर्यंतचं अंतर जर आपण बघितलं तर हे जे अंतर आहे ते जास्त असतं. कोणाच्या तुलनेमध्ये? तर त्या अंतराच्या तुलनेमध्ये म्हणजे कुठल्या अंतराच्या? उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव यांच्यापासून पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतचे जे काही अंतर आहे ते अंतर. पुन्हा रिपीट करतो, नेमकं काय सांगतोय मी की उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव यांच्यापासून तर ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचं अंतर हे कमी असतं. कुठल्या अंतराच्या तुलनेमध्ये? विषुववृत्तापासून तर पृथ्वीच्या केंद्रापर्यंतच्या अंतराच्या तुलनेमध्ये. आणि त्याच्यामुळे होतं काय की ध्रुवावरती गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा जास्त आपल्याला आढळतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो की ध्रुवावरती किंवा ध्रुवीय प्रदेशामध्ये विषुववृत्तीय किंवा इतर प्रदेशांच्या तुलनेमध्ये गुरुत्वाकर्षण बल हे जास्त असतं. आणि ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल हे जास्त असतं तर त्या ठिकाणी काय केलं जातं की गुरुत्वाकर्षण बल हवेच्या सगळ्या घटकांना म्हणजे बाष्पाचे कण, वायूचे कण आणि धुळीचे कण यांना पृथ्वीच्या पृष्ठभागालगत किंवा समुद्र सपाटीलगत तो ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून काय होतं की गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावामुळे हवेची सगळी जी काही घटकं आहे किंवा हवेचे जे काही कण आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून ध्रुवावरती व तपांबराचा जो काही विस्तार आहे तो एवढा जास्त आपल्याला दिसत नाही. तो फक्त 8 किलोमीटर एवढ्याच उंचीपर्यंत तो विस्तारलेला आहे. तर विषुववृत्तावरती त्याच्या विरोधात आपण जर बघितलं तर त्याचा म्हणजे विषुववृत्तापासून तर ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जे अंतर जे आहे तो जास्त आहे. त्याच्यामुळे तिथे गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा ध्रुवाच्या तुलनेने हा कमी असतो. आणि त्याच्यामुळेच तिथले जे काही घटक आहेत ते जास्त विस्तारलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जर आपण तपांबराचा विस्तार जर बघितला तर तो विस्तार कुठपर्यंत आहे तर हा 18 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आहे. तर हे दोन महत्त्वाची कारणं या तपांबराच्या उंचीच्या तफावतीसाठी. तर मित्रांनो याच्यापैकी समजा हे दोन महत्त्वाची कारणं आपण जी बघतोय तर समजा उद्या कुठल्याही परीक्षेला जर या दोन प्रमुख कारणांसोबत इतर काही ऑप्शन जर असतील आणि जर त्यांनी विचारला एखादा प्रश्न की समजा की तपांबराच्या उंचीबाबतची की तफावत आहे प्रत्येक अक्षवृत्तानुसार तर ती तफावत असण्याचं प्रमुख कारण काय? तिथं प्रमुख हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे प्रमुख कारण जर विचारलं तर प्रमुख कारण कुठलं आहे तर ते प्रमुख कारण येणार आहे अभिसरणाची प्रक्रिया. तर प्रमुख कारण आहे
अभिसरणाची प्रक्रिया, हेच उत्तर तुमचं यायला पाहिजे. गुरुत्वाकर्षण बल नव्हे, कारण सगळ्यात प्रमुख कारण जर कुठलं असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे अभिसरणाची प्रक्रिया, हेच महत्त्वाचं कारण असेल. नो डाऊट गुरुत्वाकर्षण बल देखील त्याचा प्रभाव टाकतोय, पण ते प्रमुख कारण नाही. तर प्रमुख कारण कुठलं आहे, तर ते म्हणजे अभिसरणाची प्रक्रिया. तर हे झालं मित्रांनो या एकंदरीत तापांबराच्या विस्ताराबद्दल. पुढच्या वैशिष्ट्याकडे वळूयात या तापांबराच्या. तर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की मित्रांनो बघा की हवेची घनता आपण जर बघितली तर हवेची घनता थोड्या वेळपूर्वी सांगितल्याप्रमाणे हवेची घनता ही पृथ्वीच्या पृष्ठभागालगत ही जास्त असते, समुद्र सपाटीलाही जास्त असते. हे दुसरं वैशिष्ट्य आहे या तापांबराच्या संदर्भात. हवेची घनता ही समुद्र सपाटीला किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत ही जास्त असते. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या तापांबराच्या विस्ताराबद्दल तर आता थोड्या वेळापूर्वी बघितलं, तर एकंदरीत आपण बघितलं तर साधारणपणे समुद्र सपाटीचा भाग हा आहे आणि इथे आपण जर तापमान जर बघितलं तर साधारणपणे 20 डिग्री किंवा 30 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये कुठेतरी तापमान आपल्याला दिसतंय. आणि जसं आपण आता थोडंसं आपण उंचीपर्यंत आपण वरती जातोय तसं काय होतं की तापमान जे आहे ते तापमान हळूहळू कमी होत जातं. सो इट इज ग्रॅज्युअली डिक्लाइनिंग. आणि त्याच्यामुळे काय की इथे आपल्याला दिसतंय की तापमान हे हळूहळू कमी होतं आणि साधारणपणे -58 डिग्री सेल्सिअसपर्यंत इथे तापमान इथं आपल्याला दिसतंय. म्हणजे या लेवलला म्हणजे साधारणपणे 13 किलोमीटरच्या उंचीपर्यंत जसं आपण येऊया तसं काय होतं की तापमान जे आहे ते -58 डिग्री सेल्सिअसपर्यंत येत आहे. ऋण 58 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान होतं. तर याच्या मागचं काय कारण असावं, तर महत्त्वाचं कारण काय, तर हवेची घनता. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की समजा मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की जे आपल्याला तापमानाची किंवा ऊर्जेची किंवा उष्णतेची जी जाणीव होते ही कशामुळे होते, तर बरेच जण उत्तर असं देऊ शकतात किंवा तुमच्या डोक्यात असं येऊ शकतं की सूर्याची किरण, म्हणजे त्यात अवघड काय असं आपल्याला उत्तर काय असू शकेल की सूर्याची किरण आपल्या अंगावर पडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला तापमानाची किंवा ऊर्जेची किंवा उष्णतेची जाणीव होत असते. तर मित्रांनो असं बिलकुल नाही. तर उष्णतेची जाणीव हे कशामुळे होत असते, तर बघा मित्रांनो वातावरणामध्ये हवेची घटकं उपस्थित आहेत. मग हवेची घटकं कुठली आहेत, वायूचे कण आहेत, बाष्पाचे कण आहेत आणि धुळीचे कण आहेत. तर ही सगळी कणं आणि त्यातल्या बाष्पाची कण काय करतात, तर बाष्पाची कण किंवा वायूचे कण काय करतात की येणारा जो काही सूर्यप्रकाश आहे या सूर्यप्रकाशापासून जी काही ऊर्जा किंवा उष्णता भेटते तर या सूर्यप्रकाशाला त्यांचं शोषण ते करून घेतात. या सूर्यप्रकाशाचं ते शोषण करून घेतात. म्हणजे ॲब्झॉर्प्शनची प्रक्रिया तिथे होत असते. इट इज ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट ऑर ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी आपण त्याला म्हणत असतो. तर उष्णतेचं किंवा ऊर्जेचं हे शोषण करतात. आणि ज्या वेळेला ही वायूची घटकं किंवा म्हणजे वायूचे कण किंवा बाष्पाचे कण ज्या वेळेला आपल्या अंगावरती येऊन बसतात तर त्यावेळेला आपल्या उष्णतेची खरी तर जाणीव होत असते. आत्ता सध्याच्या घडीला मी जर बघितलं तर माझ्या हातावरती असंख्य असे बाष्पाचे कण आहेत, असंख्य असे वायूचे कण आहेत. आता या वायूंनी किंवा या बाष्पाच्या कणांनी काय केलं असावं, तर वातावरणामध्ये जो काही सूर्यप्रकाश असेल किंवा त्यांच्या मार्फत किंवा सूर्यप्रकाशांच्या माध्यमातून जी काही ऊर्जा त्यांनी शोषून घेतलेली आहे त्याच्यानंतर ज्यावेळेला ही वायूचे कण किंवा हे बाष्पाचे कण ज्यावेळेला माझ्या हातावरती येऊन बसतील त्याच वेळेला फक्त मला उष्णतेची जाणीव होईल. सूर्यप्रकाश डिरेक्टली किंवा प्रत्यक्षपणे माझ्या अंगावरती पडत आहेत म्हणून मला उष्णतेची जाणीव ही होत नसते. तर त्याच्यासाठी एक मीडियम गरजेचं असतं आणि ते मीडियम म्हणून कोण काम करतं, वायूचे कण किंवा बाष्पाचे कण हे प्रामुख्याने हे माध्यम म्हणून काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेची जाणीव ही होत असते. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हवेची घनता ही समुद्र सपाटीला किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाला ही जास्त असते, पृथ्वीच्या पृष्ठभागाला ही जास्त असते. तर याच्या मागचं काय कारण असतं, तर तेच कारण आहे गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बल काय करतोय, वातावरणाचे जेवढे काही घटक आहेत या सर्व घटकांना पृथ्वीच्या पृष्ठभागालगत किंवा समुद्र सपाटीला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं आपण उंची परत जसं आपण वरती जाऊयात तसं काय होतं की हवेची घनता म्हणजे नेमकं काय, हवेच्या कणांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी होतं. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे कुठल्याही ठिकाणी उष्णतेची जाणीव होण्यासाठी
आपल्याला सगळ्यात प्रामुख्याने गरज कोणाची असते तर हवेच्या कणांची. आणि जर या उंचीला म्हणजे साधारणपणे 13 किलोमीटरच्या उंचीला जसं आपण येऊया तसं काय होतं की हवेची घनता कमी होते. आणि जेवढी हवेची घनता कमी असेल हवेची घनता जेवढी कमी असेल तेवढं काय होतं की उष्णतेचं जे काही शोषण आहे, उष्णतेचे शोषण हे कमी होतं. आणि जेवढं उष्णतेचं शोषण कमी होईल तेवढं काय होतं तापमानामध्ये घट ही नोंदवली जाते. तेवढी तापमानामध्ये घट ही नोंदवली जाते. पुन्हा एकदा रिवाइज करतो नेमकं काय होतं. कुठल्याही ठिकाणी जर तापमान किंवा ऊर्जेची उपस्थिती आपल्याला जर पाहायचं असेल तर हवेच्या कणांचं उपस्थिती अनिवार्य असतं. तर त्याच्यामुळेच हवेची घनता ज्या ठिकाणी कमी असेल तिथे उष्णतेचं शोषण कमी होणार आणि जिथे उष्णतेचं शोषण कमी होणार तिथे तापमानामध्ये आपल्याला घट ही नोंदवली जाते किंवा घट होत असताना आपण बघत असतो. आणि त्याच्यामुळेच हवेची घनता ही समुद्र सपाटीला किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाला जास्त असल्यामुळे इथे तापमान आपण जर बघितलं तर तापमान साधारणपणे 20 ते 30 डिग्री सेल्सिअस आपण बघतोय. आणि जसं आपण 13 किलोमीटरच्या उंचीपर्यंत गेलो तसं तापमान किती होतंय तर हे होतंय -58 डिग्री सेल्सिअस, ऋण 58 डिग्री सेल्सिअस एवढं होत आहे. तर याच्या मागचं काय कारण आहे तर हवेच्या घनतेचं प्रमाण इथे जास्त आहे तर इथे या उंचीला ते कमी आहे. त्याच्यामुळेच इथे तापमान जास्त नोंदवलं गेलं 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान कुठेतरी, तर इथे हे -58 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान हे नोंदवलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे उंची परत्वे तापमानामध्ये जी काही घट होते, जी तापमानाची घट होते, या तापमानाच्या घटाला म्हणजे घट होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणत असतो तापमानाचा सामान्य लोप दर. म्हणजे उंची परत्वे जसं तापमान कमी होत जातं, उंची परत्वे तापमानामध्ये घट नोंदवली जाते आणि या प्रक्रियेला आपण म्हणतोय तापमानाचा सामान्य लोप दर असं आपण त्याला म्हणतो. सामान्य लोप दर इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतोय नॉर्मल लॅप्स रेट असं आपण म्हणतोय. आणि हा नॉर्मल लॅप्स रेट नेमका किती असतो तर साधारणपणे आपण जर बघितलं म्हणजे 165 मीटर एवढ्या उंचीपर्यंत, म्हणजे समुद्र सपाटीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाला पासून जसं आपण 165 मीटर उंचीच्या दिशेने आपण जाऊयात, उंचीच्या आणि वरच्या दिशेने जसं आपण जाऊयात तसं 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने तापमानामध्ये ही घट ही नोंदवली जात असते. किंवा साधारणपणे 1000 मीटर किंवा त्यालाच आपण म्हणतो 1 किलोमीटर, या 1000 मीटरच्या उंचीला तापमानामध्ये किती घट नोंदवली जाते तर ती घट आहे 6.5 डिग्री सेल्सिअसची. हे आहे 6.5 डिग्री सेल्सिअसची. तर उंची परत्वे तापमान हे घटतं साधारणपणे तापांबराबद्दल. आपण तापांबराबद्दलच डिस्कस करतोय, अजून आपण पुढचे थर आपण अभ्यासाला घेतलेले नाहीत. तर तापांबरामध्ये आपण जर बघितलं तर तापांबरामध्ये उंची परत्वे तापमानामध्ये घट ही नोंदवली जाते. आणि ही घट का बरं नोंदवली जाते तर त्याच्या मागचे काय कारण आहे तर हवेच्या घनतेचं प्रमाण. आणि त्याच्यामुळेच तापमानाचा म्हणजे या उंची परत्वे तापमानामध्ये जी घट नोंदवली जाते त्याला आपण तापमानाचा सामान्य लोप दर असं आपण म्हणत असतो. त्याला इंग्रजीमध्ये आपण नॉर्मल लॅप्स रेट असं आपण म्हणत असतो. आणि हा नॉर्मल लॅप्स रेट साधारणपणे किती आहे तो आहे 165 मीटर उंचीला जसं आपण जाऊया तसं तापमानामध्ये 1 डिग्री सेल्सिअसने घट होत असते. तर 1000 मीटरच्या उंचीला 6.5 डिग्री सेल्सिअसने तापमानामध्ये घट ही नोंदवली जात असते. मित्रांनो, हा घटक किंवा हे जे काही उपघटक आहेत किंवा ही जी वैशिष्ट्य आहेत ही एवढी महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून की MPSCने आतापर्यंत या घटकांवरती राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षेला देखील याच्याबद्दल प्रश्न एक वेळेस नाही तर 2-3 वेळेस त्यांनी प्रश्न विचारले आहेत. आलटून पालटून किंवा त्याचा थोडासा शब्दांमध्ये बदल करून असे या घटकावरती प्रश्न विचारले गेले. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, तो प्लीज तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, पुढच्या वैशिष्ट्याकडे जाऊयात. या तापांबरामध्ये आपण जर बघितलं, या तापांबराला इंग्रजीमध्ये आपण ट्रोपोस्फिअर असं आपण म्हणत असतो. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतोय ट्रोपोस्फिअर.
तपांबर, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतोय ट्रोपोस्फिअर. तर मित्रांनो इथे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या की पहिला शब्द आहे हा ट्रोपोस्फिअर आणि दुसरा शब्द आहे हा म्हणजे स्फिअर. तर ट्रोपोचा अर्थ इंग्रजीमध्ये आपण जर बघितला तर तो होतो चेंज. ट्रोपो म्हणजे चेंज. आणि स्फिअरचा अर्थ आपल्याला माहिती आहे, स्फिअरचा अर्थ आपण म्हणतोय लेअर किंवा आवरण, आपण मराठीतून त्याला म्हणत असतो. म्हणजे अशा प्रकारचं आवरण आहे जिथे बदल घडून येत असतात. मग हे बदल कशाच्या संदर्भात आहेत? तर मित्रांनो बघा, वातावरणामध्ये जेवढे काही बदल आपल्याला बघायला मिळत असतात, मग बदल कुठले? तर समजा हवेच्या दाबांमध्ये बदल असतील, हवेचा दाब असेल याच्यामध्ये घडणारे बदल असतील, किंवा ढगांची निर्मिती असेल, ढगांची निर्मिती, किंवा आपण जर बघितलं तर पर्जन्यमान म्हणजे पाऊस पडण्याची जी काही प्रक्रिया असेल. तर ही सगळी जी काही बदल आहेत हवामानाच्या संदर्भात, तर हवामानाच्या संदर्भात जेवढी काही बदल होत असतात ही फक्त आणि फक्त तापमानाच्या पातळीवरती किंवा तापमानाच्या थरामध्येच ही होत असतात. म्हणजे काय, स्थितांबरामध्ये असे कुठलेही बदल आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये ते आढळून आलेले नाहीत. मध्यांबरामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे हवामानाशी संबंधित बदल होत नाहीत. इवन उष्णांबर किंवा आयनांबरामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या हवामानाशी संबंधित बदल घडून येत नाहीत. आणि त्याच्यामुळेच जेवढी काही हवामानाशी संबंधित बदल घडून येत असतात ती फक्त आणि फक्त तापमानामध्येच घडून येत असतात. म्हणून आपण इंग्रजीमध्ये याला ट्रोपोस्फिअर म्हणजेच काय, चेंज, द चेंजेस रिलेटेड टू वेदर ऑर क्लायमेट, जेवढी काही घडून येत असतात ती फक्त आणि फक्त या तापमानाच्या पातळीवरतीच, तापमानाच्या थरामध्येच घडून येत असतात. आणि म्हणून आपण याला ट्रोपोस्फिअर असं आपण म्हटलेलं आहे. हे बदल कुठले आहेत? तर हवेच्या दाबाच्या संदर्भात बदल असतील, ढगांची निर्मिती असेल, किंवा पर्जन्यमानाशी संबंधित जेवढे काही बदल होत असतील, पाऊस पडण्याची प्रक्रिया, ते सगळे बदल फक्त आणि फक्त तापमानाच्या थरामध्येच घडून येत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे ट्रोपोस्फिअर. मित्रांनो पुढच्या वैशिष्ट्याकडे जाऊयात. जसं आता आपण म्हणजे साधारणपणे 0 किलोमीटरपासून किंवा समुद्रसपाटीपासून थोडं म्हणजे जसं आपण उंचीपर्यंत किंवा आपण वरती येतोय, म्हणजे सपोज आपण आता इथे 10 किंवा 13 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आपण आलेलो आहोत. 13 किलोमीटरची उंची आहे. आणि 13 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय आढळलेलं आहे? तर इथे आपल्याला आढळलेलं आहे की समुद्रसपाटीला साधारणपणे 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान कुठेतरी तापमान आहे. आणि इथे जसं आपण येतोय तसं -58 डिग्री सेल्सिअस पर्यंत कुठेतरी तापमान इथे स्थिरावलेलं आहे. आता याच्यानंतर पुढे काय होतं? याच्यानंतर काय होतं की जसं आपण बघतोय की इथे उभ्या म्हणजे उभी एक तुम्हाला एक रेड लाईन किंवा एक लाल कलरची रेघ तुम्हाला दिसते. तर या रेघेला म्हणजे ही जी रेघ मी काढलेली आहे, तर या रेघेचा जो काही विस्तार आहे, म्हणजे जेवढ्या उंचीपर्यंत ही रेघ किंवा हा जो काही प्रदेश आहे, हा प्रदेश विस्तारलेला आहे. तर या विस्तारलेल्या प्रदेशामध्ये म्हणजे रेड कलरने जी काही इंडिकेट मी करतोय, तर या विस्तारलेल्या प्रदेशाला आपण म्हणतोय तपस्तब्धी. म्हणजे काय की या 13 किलोमीटरच्या नंतर एक दुसरा थर सुरू होतोय, तो आहे स्थितांबर. पण या स्थितांबर प्रॉपरली किंवा ॲक्च्युअल स्थितांबर सुरू होण्या अगोदर एक असा विशिष्ट एक प्रदेश येतो की एक उंचीच्या म्हणजे एक विशिष्ट उंचीपर्यंत विस्तारलेला एक प्रदेश येतो की जिथे तापमानामध्ये घटही नोंदवली जात नाहीये किंवा तापमान वाढलं देखील जात नाहीये. म्हणजे नायदर द टेम्परेचर इज इन्क्रीजिंग नॉट इट इज डिक्रीजिंग. आणि त्याच्यामुळेच इथे तापमान कुठे स्थिर असतं. आणि म्हणून इथे मी तुम्हाला एक उभी रेघ काढलेली आहे. म्हणजे ही रेघ इकडे देखील जात नाही पूर्णपणे किंवा ही रेघ इकडे देखील जात नाही. ही उभी रेघ आहे, ही स्थिर अशी एक रेषा आहे. आणि या स्थिर रेषेचा जो काही प्रदेश आहे, त्या उंचीपर्यंत विस्तारलेला जो काही प्रदेश असेल त्याला आपण म्हणतोय तपस्तब्धी. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो ट्रोपोपॉज. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय ट्रोपोपॉज. याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय ट्रोपोपॉज. तर मित्रांनो प्रत्येक थरामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक थरामध्ये अशा प्रकारचे पॉजेस येत राहणार आहे. जसं इथे तुम्ही तपस्तब्धी बघताय, तिथं तसंच स्थितस्तब्धी आहे, मध्यस्तब्धी आहे. तर अशा प्रकारचे स्तब्धी किंवा पॉजेस इथं आपल्याला दिसतात. तर मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क हा आहे की प्रत्येक थर संपल्यानंतर साधारणपणे काही उंचीच्या विस्तारापर्यंत एक प्रदेश किंवा एक भाग आपल्याला दिसतो की जिथे तापमानामध्ये घटही नोंदवली जात नाही किंवा तापमानामध्ये वाढ देखील नोंदवली जात नाही. तर तापमान साधारणपणे स्थिर राहतं. तर तुमच्यासाठी होमवर्क असा आहे की असे स्तब्धी किंवा असे पॉजेस येण्यामागचं काय कारण असावं.
तर याचं उत्तर तुम्ही विचार करून थोडासा अभ्यास करून तुम्ही त्याचं उत्तर द्यावं आणि उत्तर सगळी कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्ही टाकावीत किंवा तुम्ही डायरेक्टली मला फोन देखील तुम्ही करू शकता की जेणेकरून आपण त्या कमेंटच्या सेक्शनमध्ये आपण डिस्कस करूयात किंवा तुम्ही जर मला फोन जर केला तरी चालेल, आपण फोनवरती देखील त्याच्या संदर्भात डिस्कस करू शकतो. मित्रांनो, यासाठी कुठल्याही पुस्तकावर न जाण्याची गरज नाही, पुस्तक वाचण्याची गरज नाही. आत्तापर्यंत आपलं साधारणपणे हे 4थं लेक्चर आहे. या 4 लेक्चरमध्ये आपण ज्या ज्या काही गोष्टी शिकलेलो आहेत या सगळ्या म्हणजे या 4 व्हिडिओ लेक्चर्समध्येच तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. आणि थोडंसं सायन्सची पार्श्वभूमी इथे आहे एवढं मात्र लक्षात घ्या. थोडंसं विचार करा, अभ्यास करा आणि याचं उत्तर द्या. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर मित्रांनो, या ट्रोपोपॉजच्या लेवलला आपण जर बघितलं तर तापमान म्हणजे तापांबराचं जे काही तापांबराच्या थरामधलं शेवटचं तापमान आपण जे बघतोय ते -58 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण बघतोय. म्हणजे काय की साधारणपणे समुद्र सपाटीपासून म्हणजे 20 ते 30 डिग्री सेल्सिअसपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि जसं आपण 13 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आपण येतोय तसं तापमान साधारणपणे -60 किंवा -58 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानामध्ये घट ही नोंदवताना आपण इथे बघत असतो. तर मित्रांनो, हे झालं एकंदरीत तापांबराबद्दल. तापांबराच्या वैशिष्ट्ये थोडंसं आपण रिवाइज केलं की नेमकं आपण काय काय बघितलं. पहिलं आपण बघितलं की तापांबर हा वातावरणाचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात खालचा थर आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं त्याच्या विस्ताराबद्दल. विषुववृत्तावरती त्याचा विस्तार साधारणपणे 18 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. तर ध्रुवावरती त्याचा विस्तार थोडासा कमी आहे, तो 8 किलोमीटरच्या उंचीपर्यंत विस्तारलेला आहे. याच्या मागचे 2 कारण. पहिलं कारण अभिसरणाची प्रक्रिया, दुसरं कारण गुरुत्वाकर्षण बल. म्हणजेच काय की ध्रुवापासून तर केंद्रापर्यंतचं आणि विषुववृत्तापासून तर ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंतच्या अंतरामधली जी काही तफावत आहे, जी काही भिन्नता आहे, त्याच्यामुळे गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव देखील भिन्न पद्धतीने आपण अनुभवत असतो. आणि त्याच्यामुळे अशा या विस्ताराची म्हणजे तापांबराच्या विस्तारामध्ये आपल्याला अक्षवृत्तानुसार आपल्याला तफावत किंवा भिन्नता निरनिराळेपणा हा जाणवत असतो, आपण ते नोंदवून घेत असतो. तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं हवेच्या घनतेबद्दल. हवेची घनता ही समुद्रसपाटीलगत किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत जास्त असते. हवेची घनता जेवढी जास्त असेल तसं उष्णतेचं जे काही ॲब्झॉर्प्शन आहे, जे काही शोषण आहे ते जास्त होणार आणि जेवढं शोषण जास्त असेल तेवढं तापमान ते जास्त असेल. आणि याच्या उलट हवेच्या घनता जेवढी कमी असेल तेवढं हवेच्या कणांचं प्रमाण कमी असणार. हवेच्या कणांचं प्रमाण जेवढं कमी असेल तेवढं काय होईल, उष्णतेचं शोषण कमी होईल आणि जेवढं उष्णतेचं शोषण कमी होईल तेवढं तापमानामध्ये घट ही नोंदवली जात असते. तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं की उंची परत्वे तापमानामध्ये म्हणजे तापांबराच्या संदर्भात आपण बोलतोय, तापांबरामध्ये उंची परत्वे तापमानामध्ये घट ही नोंदवली जाते. म्हणजे या प्रक्रियेला आपण तापमानाचा सामान्य लोप दर किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला नॉर्मल लॅप्स रेट असं आपण म्हणत असतो. हा रेट किती आहे तर साधारणपणे 165 मीटर उंचीला 1 डिग्री सेल्सिअस आणि 1000 मीटरच्या उंचीला 6.5 डिग्री सेल्सिअसनी तापमानामध्ये घट ही नोंदवली जात असते. चौथं वैशिष्ट्य आपण बघितलं की याला ट्रोपोस्फिअर का बरं म्हणायचं. ट्रोपोचा अर्थ होतो चेंज, बदल. हवामानाशी संबंधित जेवढे काही बदल आहेत ते फक्त आणि फक्त तापांबराच्या थरामध्येच आढळून येत असतात आणि म्हणून आपण याला ट्रोपोस्फिअर असं आपण म्हणत असतो. आणि सगळ्यात शेवटचं 5वं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ट्रोपोपॉजच्या संदर्भात. म्हणजे जिथे ट्रोपोपॉज आहे तिथे आपण बघतोय की तापमानामध्ये एवढ्या पद्धतीने घट होते की तापमान -58 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण होमवर्कबद्दल आपण चर्चा केलेली. तुम्ही होमवर्क दिलेला आहे की प्रत्येक थरामध्ये अशा प्रकारचे पॉजेस किंवा स्तब्धी का बरं येत असतात. याला थोडंसं सायन्सची पार्श्वभूमी आहे. थोडंसं विचार करा, अभ्यास करा आणि त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंटच्या सेक्शनमध्ये द्या किंवा फोन करून देखील तुम्ही मला कळवू शकता. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तापांबरानंतरची जी काही थरं येणार आहेत म्हणजे स्थितांबर असेल, मध्यांबर असेल, उष्णांबर म्हणजेच आयनांबर आणि त्याच्यानंतर बाह्यांबर याच्याविषयी आपण चर्चा करूया. आणि सर्वात शेवटी वातावरणाचे परिणाम किंवा वातावरणाचे जे काही फायदे आहेत त्या फायद्यांबद्दल आपण विस्तृत अशी चर्चा आपण करणार आहोत. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.